आपण आज बनवणार आहोत मटर पनीर पुलाव। त्याच्यासाठी लागणारं साहित्य 15 मिनटं भिजवून घेतलेला हा बिर्याणी राईस, पनीर, मटार, थोडे खडे मसाले, हा आपला बिर्याणी मसाला, तळून घेतलेला कांदा, तेल, अद्रक लसूण पेस्ट, पुदिना, टॅमॅटो, कोथिंबीर, तूप, मीठ, लिंबू, जिरी आणि हळद। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा, आपण तांदूळ उकडून घेणार आहे। त्याच्यासाठी असं पाणी उकळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर खडे मसाले टाकणार आहोत। नंतर एक अर्ध लिंबू पिळून घेणार आहे याच्यात। आणि आपला भिजवून घेतलेला राईस। आता तांदूळ असा मस्तपैकी भिजला ना तर मग छान असा शिजतो पण आणि मोकळा फडफडीत होतो। आता हे आपल्याला 70% शिजवून घ्यायचं आहे। बघा आता आपला राईस होतोय तोपर्यंत आपण हे परतून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकूयात, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर टॅमॅटो टाकून घेऊयात। आणि हे मटार टाकून घेऊयात, म्हणजे आपले चांगले वाफवतील तोपर्यंत तेलामध्ये। बघा, आपले मटार चांगले असे तेलात वाफवलेत। याच्यानंतर आपण पनीर टाकून घेणार आहोत। हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। आपण तांदळाला मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जर थोडंच टाकायचं आहे। त्याच्यानंतर पुदिना टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण यात बिर्याणी मसाला 1 चमचा टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर थोडीशी हळद, कोथिंबीर, बघा इथं आपण हलवून घेऊया सगळं व्यवस्थित। आता हे मिक्स झालेलं आहे। याच्यात आपण तळलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि तूप थोडंसं। तुपामुळे चांगली चव येते बघा आपल्या पुलावला। बघा कसलं जबरदस्त दिसतंय हे। तर याच्यात आपण उकडलेले तांदूळ टाकून घेणार आहे। बघा, पाणी तळून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला। बघा, मिक्स झाल्यानंतर 1-2 मिनटं आपण याला झाकून घेणार आहोत। बघा, 2 मिनटानंतर आपण वाव, बघा कसला भारी वास सुटलेला आहे याचा। दिसताना तर जबरदस्त दिसतोय आणि टेस्टला पण एकदम एकच नंबर लागतोय। आपला अशा प्रकारे मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे। बघा, अशा प्रकारे आपला मटर पनीर पुलाव रेडी आहे। चला तर मग या खायला मस्तपैकी मटर पनीर पुलाव।